महाराष्ट्र स्टेट कोट्यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा संपूर्ण रजिस्टर्ड विद्यार्थ्यांची लिस्ट, त्याचबरोबर सीईटी सेलच्या निर्धारित शेड्यूलनुसार महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सीईटी सेलच्या वेबसाईटवर आज येणं अपेक्षित आहे। अद्यापर्यंत ही जी काही लिस्ट आहे ती सीईटी सेलच्या वेबसाईटवर आलेली नाही। जेव्हा केव्हा येईल तेव्हा आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारच आहोत। परंतु तत्पूर्वी एक महत्त्वाची नोटीस आलेली आहे ग्रीव्हियन्स संदर्भात, तक्रारी आणि हरकती संदर्भात। विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर विद्यार्थ्यांना आपलं नाव त्याचबरोबर आपली कॅटेगरी ह्या संपूर्ण गोष्टी व्यवस्थित तपासून घेण्यास सांगितलेल्या आहेत आणि फॉर्ममध्ये किंवा आपल्या जे काही आपण आरक्षणाचा कोटा किंवा आपण इतर कुठले दावे आपल्या फॉर्ममध्ये केले असतील त्या संदर्भात काही बदल करायचे असतील तर विद्यार्थी त्या ठिकाणी बदल करू शकतात। 20 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ग्रीव्हियन्स लिंक विद्यार्थ्यांच्या लॉग इन पोर्टलमधून सीईटी सेल अवेलेबल करून देणार आहे। कोणकोणते बदल करू शकतात, नेमके बदल कशा प्रकारे करायचे आहेत, त्या संदर्भातले सपोर्टिव्ह डॉक्युमेंट कशा प्रकारे सीईटी सेलनी मागितलेले आहेत, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील। तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। सीईटी सेलची ही ऑफिशियल वेबसाईट आहे। अद्यापपर्यंत म्हणजेच हा व्हिडिओ बनवेपर्यंत प्रोव्हिजनल जी काही मेरिट लिस्ट आहे किंवा रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट आहे ती आज शेड्यूलनुसार आज येणार आहे, परंतु ती अद्याप आलेली नाही। परंतु ग्रीव्हियन्स तक्रारी आणि हरकती म्हणजेच फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील त्या चुका दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थी तक्रारी आणि हरकती नोंदवू शकतो आणि त्या तक्रारी आणि हरकतीला सपोर्टिव्ह डॉक्युमेंट विद्यार्थ्यांना अपलोड करण्याच्या सूचना सीईटी सेलनी केलेल्या आहेत। ती नोटीस सुद्धा विस्तारित आपण पाहणार आहोत। अतिशय मोठी नोटीस आहे, त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहेत जे विद्यार्थी आणि पालकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। हे जे काही आहे हे शेड्यूलची नोटीस आहे, कशा प्रकारे असणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो। पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट कोट्याचा फॉर्म भरलेला आहे, सध्या हा फॉर्म ग्रुप ए साठी त्यांनी दिलेला आहे MBBS BDS। ज्या विद्यार्थ्यांना BMS करायचं आहे त्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्यांचं रजिस्ट्रेशन कदाचित ग्रुप बी साठी सुद्धा कन्सिडर केलं जाईल। एखाद्याला फिजिओथेरपी करायचं असेल MBBS BDS साठी इलिजिबल असल्यामुळे त्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांचं हेच रजिस्ट्रेशन पुढे कन्सिडर केलं जाईल किंवा त्याविषयीच्या सेपरेट नोटीस ग्रुप बी म्हणजे ज्याच्यामध्ये BMS BHMS BUMS आणि ग्रुप सी फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेसच्या सेपरेट नोटीस येऊ शकतात। परंतु सध्या रजिस्टर्ड कॅन्डिडेटची जी काही लिस्ट आहे ती ग्रुप ए साठी त्यांनी दिलेली आहे, ती लागणार आहे 18/8/2026 वेळापत्रकानुसार आज येणं अपेक्षित आहे। दुसरं आहे पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल SML असं नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना वेळ दिलेला आहे। या ठिकाणी सबमिशन ऑफ ग्रीव्हियन्सेस इफ एनी कॅन्डिडेट नीड टू सबमिट नेसेसरी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स प्रूफ फॉर मेकिंग एनी करेक्शन, नो चेंज विल बी एंटरटेन्ड विदाउट सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स। विद्यार्थ्यांनी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव तपासायचं आहे, त्याच्यामध्ये त्यांना काही चुका आढळल्या असतील, कॅटेगरी असतील किंवा स्पेसिफिक किंवा त्याला आपण स्पेसिफाईड रिझर्वेशन असं म्हणतो, हिली असेल, डिफेन्स 1 असेल, डिफेन्स 2 असेल, डिफेन्स 3 असेल, PWD असेल, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काही चुका वाटल्या असतील किंवा फॉर्म भरताना विद्यार्थ्याला असं वाटलं असेल की आपली एखादी ही मिस्टेक झालेली आहे ती दुरुस्त करायची असेल तर त्यासाठी संधी सीईटी सेलनी यावर्षी विद्यार्थ्यांना दिलेली आहे आणि वेळ आहे 19/8/2026 ते 20/8/2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत। आणि त्या संदर्भातली ऑफिशियल जी काही नोटीस आहे डिटेल ती सीईटी सेलनी नोटीस नंबर 9 या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे। त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत, कशा प्रकारे बदल करायचे आहेत, कोणत्या गोष्टीमध्ये बदल करू शकतो विद्यार्थी, किती वेळा बदल करू शकतो, या संपूर्ण गोष्टीची डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी या नोटीसमध्ये दिलेली आहे। ही नोटीस त्या ठिकाणी ओपन होते आहे। नोटीस ओपन होईपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन पेड काउन्सिलिंगमध्ये सहभागी व्हायचं आहे, ऑफलाईन पेड काउन्सिलिंग क्लोज झालेली आहे, ऑनलाईन पेड काउन्सिलिंग विद्यार्थ्यांसाठी आपण त्या ठिकाणी घेत आहोत। झूम वेबिनारद्वारे आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो। ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ॲपमध्ये पेड काउन्सिलिंग अशा प्रकारचा टॅब दिलेला आहे। विद्यार्थ्यांचं फॉर्म भरणं आणि चॉईस फिलिंग भरणं ह्या गोष्टी विद्यार्थ्याच्या बाजूने राहतील, बाकी संपूर्ण गायडन्स आपण ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये त्या ठिकाणी करत असतो। नोटीस ओपन झाली असेल तर आपण थेट जी काही ग्रीव्हियन्सची नोटीस आहे त्याच्यावर जाणार आहोत
आणि काही महत्त्वाचे पॉईंट आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत. सदर प्रक्रियेबाबत म्हणजेच फॉर्ममध्ये किंवा काही बदल करायचा असेल, आपल्या कॅटेगरीमध्ये असेल, आपल्या नावामध्ये असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला बदल करायचा असेल, त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या काय काय सूचना आहेत त्या पाहूयात. पहिली सूचना त्यांनी दिलेली आहे, उमेदवारांनी तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये प्रसिद्ध झालेल्या नावाचा तपशील, जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आज येणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी चेक करायला सांगितलेल्या आहेत. नावाचा तपशील, आपलं नाव, प्रवर्ग आपली कॅटेगरी, त्याचबरोबर आपलं जेंडर, त्याचबरोबर मार्क्स व इतर संबंधित तपशील काळजीपूर्वक तपासावा. जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी व्यवस्थित तपासून घ्यायच्या सूचना सीईटी सेलनी पहिल्याच सूचनेमध्ये त्या ठिकाणी केलेल्या आहेत. 2 नंबरवर जाऊया. वरील तपशिलांमध्ये कोणतीही तफावत अथवा त्रुटी आढळल्यास उमेदवाराने केवळ आपल्या उमेदवार लॉग इनद्वारे तक्रार हरकत नोंदवावी. म्हणजेच तुम्हाला याच्यामध्ये काही बदल करावं असं वाटत असेल किंवा याच्यात चूक झाली असे वाटत असेल, आपल्या नावामध्ये असेल, त्याचबरोबर आपल्या कॅटेगरीमध्ये असेल, आपल्या जेंडरमध्ये असेल, आपल्या मार्क्समध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे, काही चूक झाली असं वाटत असेल तर जो काही विद्यार्थी आहे तो ग्रीव्हियन्स तक्रार किंवा हरकत त्या ठिकाणी नोंदवू शकतो. आणि तक्रार हरकत कुठे नोंदवायचे? विद्यार्थ्याचं जे काही लॉग इन पोर्टल आहे सीईटी सेलवर ते आपल्या मेल आय डी जो काही पासवर्ड आपण ठेवलेला आहे त्या पासवर्डनी लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी ग्रीव्हियन्स लिंक अशा प्रकारे टॅब येऊ शकतो. उद्या आपल्याला कळेल ते कशा प्रकारे टॅब असणार आहे, त्या ठिकाणी या गोष्टी विद्यार्थी करू शकतो. तिसरं, तक्रार हरकत नोंदवण्यासाठीची ग्रीव्हियन्स लिंक उमेदवाराच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजेच ग्रीव्हियन्स लिंक मध्ये जाऊन आपल्याला जो काही आवश्यक बदल आहे तो त्या ठिकाणी करायचा आहे. मेलद्वारे सीईटी सेलला कळवू नये असं त्यांनी सांगितलंय. जे काही बदल तुम्हाला करायचे आहेत फॉर्ममध्ये किंवा जे काही बदल तुम्हाला अपेक्षित आहेत तुमच्या संपूर्ण मेरिट लिस्ट संदर्भात आणि पुढे जी काही फायनल मेरिट लिस्ट येणार आहे हे विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि हरकती पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये बदल करून फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. आणि फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर कुठलाही बदल आपल्याला करता येणार नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जे काही बदल करायचे आहेत ते ग्रीव्हियन्स लिंक मध्येच विद्यार्थ्यांनी करायच्या आहेत अशा प्रकारच्या सूचना सीईटी सेलनी या ठिकाणी केलेल्या आहे. चौथी, उमेदवारास फक्त एकदाच तक्रार हरकत नोंदवता येईल, तथापि एकाच तक्रारीमध्ये एकापेक्षा अधिक बाबींविषयी हरकत नोंदवता येईल. म्हणजेच एकदाच ही संधी असणार आहे. ग्रीव्हियन्स लिंकवर एकदा तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला जे काही बदल करायचे ते एकदाच करून त्या ठिकाणी सबमिट करायचे आहेत. पुन्हा ती ग्रीव्हियन्स लिंक ओपन होणार नाही. म्हणजेच वन टाइम करेक्शन फॅसिलिटी आपण ज्याला म्हणतो ती सीईटी सेलनी या ठिकाणी दिलेली आहे. काय काय उदाहरणात काय काय बदलू शकतो विद्यार्थी, जेंडर, कॅटेगरी बदलायची असेल किंवा स्पेसिफाईड रिझर्वेशन बदलायचं असेल इत्यादी गोष्टी ज्या आहेत बदलता येणार आहेत. उमेदवारांनी तक्रार हरकत सादर करण्यापूर्वी सर्व तपशील काळजीपूर्वक तपासून आवश्यक त्या सर्व बाबींविषयी हरकत नोंदविल्याची खात्री करावी. एकदा तक्रार हरकत सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही, तसेच कोणतीही बाब समाविष्ट किंवा वगळता येणार नाही. म्हणजे एकदा तुम्ही ग्रीव्हियन्स लिंकवर क्लिक केलं त्याच्यामध्ये जे काही अपेक्षित बदल आहेत ते तुम्हाला एकदाच करायचे आहेत. एकापेक्षा जास्त बदल सुद्धा आपण त्याच्यामध्ये करू शकतो असं सांगितलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला उदाहरणार्थ कॅटेगरी बदलायची आहे, तुमचं जेंडर बदलायचं आहे, ते एकाच वेळेस तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करायच्यात. एकदा तुम्ही सबमिट बटन दाबलं की पुन्हा बदल त्यामध्ये करता येणार नाही. ग्रीव्हियन्स लिंक ही वन टाइम करेक्शन फॅसिलिटी सारखी त्या ठिकाणी काम करणार आहे. त्यामुळे जे जे काही बदल करायचे त्या अगदी कागदावर विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि मग ग्रीव्हियन्स लिंक ओपन करायला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जायचं आहे. पुन्हा एकदा सबमिट केल्यानंतर पुन्हा ती लिंक ओपन होणार नाही किंवा कुठलीही गोष्ट नंतरहून समाविष्ट करता येणार नाही असं सांगितलेलं आहे. 6 नंबरचा मुद्दा, नोंदणी अर्जामध्ये सादर केलेल्या तपशिलामध्ये दुरुस्ती बदल करण्याची मागणी असल्यास त्या मागणीच्या समर्थनात आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील. म्हणजेच कुठलाही बदल करायचा असेल तर त्या बदलाला सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड आपल्याला करावे लागतील. सपोर्टिव्ह डॉक्युमेंट शिवाय कुठलेही बदल त्या ठिकाणी होणार नाहीत. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला कॅटेगरी बदलायची असेल तर ते जी काही कॅटेगरी बदलून पाहिजे त्या कॅटेगरीचे सपोर्टिव्ह सगळे डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांकडनं असणं गरजेचं आहे. सपोर्टिव्ह डॉक्युमेंट शिवाय कुठलाही बदल आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही. प्रत्येक बाबीमध्ये बदल दुरुस्तीची मागणी करताना संबंधित बाबीस समर्थनात कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील. त्यासाठी उमेदवारास एकापेक्षा अधिक कागदपत्रे अपलोड करता येतील. म्हणजेच एखादा विद्यार्थी असेल त्याला कॅटेगरी बदलायची आहे, त्याचबरोबर
स्पेसिफाईड रिझर्वेशन सुद्धा बदलायचं आहे. तर या दोन्हीचेही सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स एकाच टॅबमध्ये विद्यार्थी अपलोड करू शकतो. म्हणजे एकापेक्षा जास्त डॉक्युमेंट अपलोड करण्याची फॅसिलिटी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. कुठलाही बदल करायचा असेल तर आपल्याला त्यासाठीचे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. ग्रीव्हियन्स लिंक आल्यानंतर त्याविषयी सुद्धा डिटेल लाईव्ह व्हिडिओ आपण या युट्यूब चॅनलवरून विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर आवश्यक समर्थनात कागदपत्रे अपलोड न करणाऱ्या उमेदवारांचा संबंधित दावा मान्य करण्यात येणार नाही. तथापि केवळ कागदपत्रे अपलोड केल्याने संबंधित बदलास आपोआप मान्यता मिळणार नाही. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच संबंधित दावा बदल ग्राह्य धरला जाईल. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या दाव्याच्या समर्थनात योग्य व वैध कागदपत्रेच अपलोड करावीत. म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जो काही बदल करायचा आहे त्याला आवश्यक सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स देणं आपल्याला बंधनकारक आहे. नुसतं बदल लिहून सबमिट करून चालणार नाही, तर त्यासाठी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. आणि तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलं म्हणजेच आपोआप बदल होईल असं नाही. त्या डॉक्युमेंटची पूर्ण तपासणी त्या ठिकाणी CET सेलकडनं होणार आहे आणि त्यानंतर ते डॉक्युमेंट करेक्ट असेल तरच तो तुमचा दावा बदलून त्या ठिकाणी फायनल मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. अशा प्रकारे 8 नंबरच्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. पुढे जाऊयात. विहित कालावधीत ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारी हरकतीची छाननी करून लागू असलेल्या नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. म्हणजेच 19 आणि 20 तारखेच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला हे सगळे ग्रेव्हियन्स देता येणार आहे. याच्यानंतर कुठलेही बदल आपल्याला देता येणार नाही. त्याच्यानंतर कागदपत्राच्या पडताळणीनंतर ज्या उमेदवारांना त्यांच्या अपलोड केलेल्या कागदपत्रांबाबत सूचना कळवण्यात आल्या आहेत अशा उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे केवळ तक्रार हरकत नोंदवण्याच्या विहित कालावधीतच वरील नमूद पद्धतीने अपलोड करता येतील. म्हणजेच बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना रेड मार्क आलेले आहेत. 3 मार्कमध्ये विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म लॉग इन करून बघायचं, डॉक्युमेंट सेक्शनवर जायचं, त्या ठिकाणी काही रिमार्क आलाय का बघायचं आणि रिमार्क डॉक्युमेंट विषयी काही असेल तर तो रिमार्क दूर करण्यासाठी सुद्धा ग्रीव्हियन्स लिंकचा तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता. त्या रिमार्कला हटवण्यासाठी सुद्धा ग्रीव्हियन्स लिंकचा वापर करू शकता असं सुद्धा यांनी 10 नंबरच्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे 11 नंबर. ज्या उमेदवारांनी कोणत्याही कागदपत्राची पावती रिसिप्ट अपलोड केली आहे त्यांनी नोंद घ्यावी की OBC व SCBC प्रवर्गाच्या CVC म्हणजे जात वैधता प्रमाणपत्रा व्यतिरिक्त इतर कोणत्याही कागदपत्राची पावती ग्राह्य धरली जाणार नाही व अशा कागदपत्राच्या आधारे संबंधित दावा मान्य करता येणार नाही. म्हणजेच पावती जी आहे फक्त OBC आणि SCBC विद्यार्थ्यांच्या व्हॅलिडिटीची पावती असेल तरच त्या ठिकाणी चालणार आहे. बाकी कुठलाही दावा तुम्हाला बदलायचा असेल तर त्या संदर्भात आपण पावती त्या ठिकाणी जोडू शकत नाही असं सांगितलेलं आहे. फक्त OBC आणि SCBCचा विद्यार्थी असेल, त्याला कॅटेगरीमध्ये काही बदल करायचा असेल तर त्या ठिकाणी व्हॅलिडिटीची पावती ती एवढीच ग्राह्य धरली जाणार आहे. बाकी कुठल्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कुठलाही बदल करायचा असेल तर पावती त्या ठिकाणी चालणार नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. 11 नंबरच्या पॉईंटमध्ये पावती कशासाठी चालेल, फक्त OBC विद्यार्थी असेल आणि SCBC विद्यार्थी असेल तर यांना फक्त व्हॅलिडिटीची पावती, व्हॅलिडिटी रिसिप्ट या म्हणजेच OBC आणि SCBC विद्यार्थ्यांनाच मुभा आहे व्हॅलिडिटीची रिसिप्ट देण्याचा. बाकी कुठल्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना रिसिप्टवर कुठलाही बदल त्या ठिकाणी करता येणार नाही किंवा कुठलाही बदल करायचा असेल तर रिसिप्टवर तुमचा बदल त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही असं 11 नंबरच्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. आता इथं थोडंसं कन्फ्युजन या ठिकाणी होऊ शकतं किंवा बाकी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का किंवा अप्लाइड बट नॉट रिसिव्ड अशा प्रकारचा सुद्धा टॅब दिलेला होता, तो वापरून विद्यार्थ्यांनी पावती त्या ठिकाणी अपलोड केलेली आहे. परंतु आता या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे 11 नंबरच्या पॉईंटमध्ये की OBC आणि SCBCच्याच विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी फक्त व्हॅलिडिटी पुरतं रिसिप्ट ग्राह्य धरली जाणार आहे. बाकी कुठल्याही गोष्टीसाठी रिसिप्ट ग्राह्य धरली जाणार नाही असं CET सेलने या ठिकाणी सांगितलेलं आहे. याविषयी काही क्लॅरिफिकेशन येणाऱ्या काळामध्ये येईल का ते आपल्याला वेबसाईटवर पाहावं लागणार आहे. परंतु सध्या तरी हीच गोष्ट खरी मानून विद्यार्थ्यांनी जे काही आवश्यक बदल करायचे असतील ते विद्यार्थी करू शकतात. खुल्या ओपन प्रवर्गातून आरक्षित, निर्दिष्ट आरक्षण अथवा अल्पसंख्याक इत्यादी प्रवर्गामध्ये बदल करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी माहिती पुस्तिकेमध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांच्या आधारे तक्रार हरकत नोंदवावी. म्हणजे एखादा विद्यार्थ्याने ओपन मधून फॉर्म भरला असेल आणि आता त्याला कॅटेगरीमध्ये जायचं असेल
तर कॅटेगरीसाठी जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स असतील ते विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ग्रीव्हियन्समध्ये जोडावे लागतील. किंवा एखादा ओपनचा विद्यार्थी असेल किंवा एखादा विद्यार्थी असेल ज्याला स्पेसिफाईड रिझर्वेशनचं बेनिफिट घ्यायचं आहे, म्हणजे अगोदर त्यांनी भरलेलं नव्हतं परंतु आता घ्यायचं आहे, D1, D2, D3 किंवा हिली किंवा PWD, आता तो करू शकतो. ग्रीव्हियन्समध्ये तक्रार किंवा हरकत नोंदवू शकतो, परंतु ह्या साठी लागणारे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स त्याच्याकडे असणं गरजेचं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं उमेदवारास स्वतःने केलेला कोणताही दावा मागे घ्यावायचा असल्यास त्याबाबतचे साध्या कागदावरील स्वाक्षरीत हमीपत्र, घोषणापत्र, अंडरटेकिंग समर्थनात कागदपत्र म्हणून सादर करावे. एखादा विद्यार्थी असेल, त्यांनी फॉर्म भरताना कुठला तरी दावा क्लेम केला असेल किंवा एखादी कॅटेगरी टाकली असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याने हिली टाकला असेल आणि आता त्याला कॅटेगरी मधून जायचं नाही, ओपन मध्ये जायचं, कॅटेगरीचे डॉक्युमेंट येणार नाहीत असं त्याला वाटत असेल किंवा आपण हिलीमध्ये बसत नाही, अगोदर हिली भरलेला आहे परंतु आता त्याला कळलंय की आपल्या हिलीमध्ये बसत नाही, किंवा कुठलाही फॉर्म भरत असताना ज्या गोष्टी क्लेम केलेल्या आहेत त्या तुम्हाला मागे घ्यायच्या असतील तर विद्यार्थी तसं करू शकतो. त्यासाठी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स काय, हमीपत्र द्यायचं आहे, साध्या कागदावर लिहून द्यायचं आहे. उदाहरणार्थ मी विद्यार्थी, माझं नाव हे माझा CET ॲप्लिकेशन नंबर हा आहे, मी फॉर्म भरत असताना हा दावा केलेला होता परंतु मला हा दावा आता मागे घ्यायचा आहे, हे मी स्वाक्षरीवर आणि या कोऱ्या कागदावर लिहून देत आहे. विद्यार्थ्याचं नाव आणि साईन हा साधा स्वयं घोषणा प्रमाणपत्र अपलोड केलं तरी कुठलाही दावा आपल्याला मागे घेता येईल असं CET सेलनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल अथवा दुरुस्ती करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. अंतिम गुणवत्ता यादीचा उपयोग प्रवेश फेरी 1 व 2 साठी करण्यात येईल. ही जी काही आता मेरिट लिस्ट लागणार आहे MBBS BDS साठीची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट किंवा फायनल मेरिट लिस्ट असणार आहे आणि कॅपराऊंड 1 आणि कॅपराऊंड 2 साठी त्याचा उपयोग होणार आहे. प्रत्येक दाव्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी NEET UG 2026 माहिती पुस्तिकेप्रमाणे राहील. जे काही इन्फॉर्मेशन ब्रोशर दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही कॅटेगरीसाठी असतील किंवा कुठल्याही स्पेसिफाईड रिझर्वेशनसाठी असेल किंवा कुठल्याही बदलासाठी जे काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत ते डॉक्युमेंट्स विद्यार्थ्याला ग्रीव्हियन्समध्ये सादर करणं बंधनकारक असणार आहे. याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. याविषयी जे काही महत्त्वाचे अपडेट्स येतील ते आपल्या YouTube चॅनल मार्फत आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारच आहोत. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.